नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या जनतेसाठी उर्वरित 100 सेवाही 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. स्मार्ट सिटी बरोबरच परवडणारी 5 लाख रुपयांपर्यंतची घरं बांधणं सरकारचं उद्दिष्ट. नितीन गडकरी. कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच कचरा व्यवस्थापन नियमावली अपेक्षित. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा हेडलीची सुरू असलेली साक्ष तांत्रिक बिघाडामुळे उद्यापर्यंत स्थगित. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती. स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास शिवसेनेला नको, गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा उद्धव ठाकरे यांचा इशारा. ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी आणि रामकृष्ण नायक यांना राज्य शासनाचा यंदाचा रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत 114 सुवर्णपदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानी कायम. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातल्या जनतेला देण्यात येणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे 250 सेवा येत्या 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. इंडिया लीडरशिप फोरम 2016 या नॅस्कॉमनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेला पुरवण्यात येणाऱ्या सेवांसाठी आपलं सरकार हे पोर्टल सुरू करण्यात आलं असून त्यामध्ये सध्या 150 सेवा ऑनलाईन आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. राईट टू सर्व्हिस ॲक्ट अर्थात सेवा हमी कायद्याअंतर्गत पारदर्शक कारभारासाठी आणि प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी प्रशासनावर सेवा देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या सर्व सेवा विनाविलंब देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रभावी प्रशासन, स्मार्ट शहरं यासारख्या विविध अभियानांची अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशात स्मार्ट शहरांची निर्मिती करण्यासोबतच 5 लाख रुपयांपर्यंतची परवडण्याजोगी घरं उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ॲसोचेम या संघटनेनं स्मार्ट सिटी या विषयावर नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते आज बोलत होते. भारताच्या लोकसंख्येपैकी केवळ 1% जनताच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरं विकत घेऊ शकते ही वस्तुस्थिती असल्याचं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. स्वयंपाकासाठी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करून पर्यायी इंधन निर्मिती शक्य असल्यानं भविष्यात त्यावरचं आयात शुल्क कमी केलं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. अशा इंधन निर्मितीमुळे पर्यावरण प्रदूषणाला आळा बसेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. कचऱ्याच्या भेडसावणाऱ्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार सर्वंकष कचरा व्यवस्थापन नियमावलीला पुढच्या महिन्यात अंतिम रूप देईल असं केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. स्मार्ट सिटी संदर्भातल्या जागतिक भागीदारी परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. शहरांसाठीच्या योग्य नियोजनाचा अभाव हे देशाचं मोठं अपयश असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे गेल्या 7 दशकात शहरांचं रूपांतर झोपडपट्ट्यांमध्ये झालं आहे. या शहरांना स्मार्ट शहरात रूपांतर करणं हे जास्त आव्हानात्मक असल्याचं जावडेकर म्हणाले. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडली याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेली साक्ष आज तांत्रिक बिघाडामुळे उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लिंकमध्ये अमेरिकेकडून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईहून वारंवार प्रयत्न करूनही हेडलीचा केवळ आवाज ऐकू येत होता, व्हिडिओ दिसत नव्हता. त्यामुळे आजची सुनावणी स्थगित करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. आजची सुनावणी तहकूब झाल्यामुळे उद्या 1 ते 1.5 तास वेळ वाढवून घेण्यात येईल असे ते म्हणाले. अमेरिकेच्या ताब्यात असलेला हेडली मुंबई हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतल्या अज्ञात स्थळाहून मुंबईतल्या विशेष न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गेले 2 दिवस साक्ष देत आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI तसंच पाकिस्तानी लष्करातले काही अधिकारी लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी सहाय्य करत असल्याचा गौप्यस्फोट हेडलीनं या साक्षी दरम्यान केला आहे. महिला, आदिवासी आणि ग्रामीण भागातील व्यक्तींमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण व्हायला हवी अशी गरज केंद्रीय उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. मिश्र यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यात लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना जिल्हा पुरस्कार वितरण आणि मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज वाटपाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती झाली आहे। तसंच गीता ठाकरे, शोभा बेंझरगे, गयाताई कराड, वृंदा कीर्तिकर, देवयानी ठाकरे आणि आशाताई लांडगे यांची 3 वर्षांसाठी आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे। स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास शिवसेनेला नको, आम्ही सत्तेत असलो तरी गरज पडल्यास सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे। पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत ते आज पालघर इथं बोलत होते। वाढवण बंदर उभारण्याची चर्चा सध्या सुरू आहे, मात्र तारापूर इथल्या औष्णिक वीज प्रकल्पात बाधित झालेल्या स्थानिकांना अद्याप वाऱ्यावरच सोडलेलं आहे। पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, मात्र शासकीय दृष्ट्या हा जिल्हा अद्याप परिपूर्ण झालेला नाही। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा जिल्हा अशी ओळख युती सरकारने द्यावी, यासाठी शिवसेना बांधील असल्याचं ते म्हणाले। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, रामदास कदम, एकनाथ शिंदे, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत। येत्या 17 फेब्रुवारीला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे। ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत रजनी जोशी यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी, तर ज्येष्ठ रंगकर्मी रामकृष्ण नायक यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते संगीतकार श्रीकांत मोघे आणि कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। सियाचेनमधल्या हिमप्रपातातून आश्चर्यकारकरित्या बचावलेले लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीला आराम पडावा, यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहेत। हनुमंतप्पा सध्या नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी काल रुग्णालयात जाऊन हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। आसाममध्ये गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 114 सुवर्ण पदकांची घसघशीत कमाई करत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे। या झळाळत्या कामगिरीमुळे 2010च्या याच स्पर्धेतल्या सुवर्ण पदकांचा विक्रम भारतानं मोडीत काढलाय। 59 रौप्य आणि 13 कांस्य पदकासह भारतानं आतापर्यंत एकूण 186 पदकांची कमाई केली आहे। आता पाहूया हवामान वृत्त। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 19, नागपूर 34, 14, पुणे 31, 15, औरंगाबाद 33, 17, नाशिक 31, 14, कोल्हापूर 31, 20, रत्नागिरी 30, 19, सोलापूर 36, 23 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 17 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यातल्या जनतेसाठी उर्वरित 100 सेवा ही 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। स्मार्ट सिटी बरोबरच परवडणारी 5 लाख रुपयांपर्यंतची घरं बांधणं सरकारचं उद्दिष्ट, नितीन गडकरी। कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच कचरा व्यवस्थापन नियमावली अपेक्षित। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा हेडलीची सुरू असलेली साक्ष तांत्रिक बिघाडामुळे उद्यापर्यंत स्थगित। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती। स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास शिवसेनेला नको, गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा उद्धव ठाकरे यांचा इशारा। ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी आणि रामकृष्ण नायक यांना राज्य शासनाचा यंदाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर। आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत 114 सुवर्ण पदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानी कायम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या डेव्हिड हेडली यानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असलेल्या साक्षीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत।
याच संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आल्हाद गोडबोले यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।